निवडणुकांचा प्रचार आता थांबण्यासाठी अवघे काही दिवस आहेत. खरं तर तासही आपण म्हणू शकतो. पुढच्या 72 तासानंतर प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या असतील. पण त्याच्या आधी आपण महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटतोय. त्यांच्याशी टू द पॉइंट गप्पा मारतो आणि आज टू द पॉइंटमध्ये आपल्यासोबत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस. खूप खूप स्वागत आहे टू द पॉइंटमध्ये. धन्यवाद, खूप आभारी आहे. निवडणुकांचा आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. आपण ज्याला स्लॉग ओव्हर्स म्हणतो, या स्लॉग ओव्हर्स चालू आहे. कशी बॅटिंग सुरू आहे? मला असं वाटतं की या प्रचाराच्या सीझनमध्ये आम्हाला 2020चीच बॅटिंग करावी लागली, कारण इलेक्शन घोषित झाल्यानंतर दिवाळी होती. त्यामुळे 5 तारखेपर्यंत कुठल्याच पक्षाला प्रचार पीकवर नाही नेता आला आणि 18ला प्रचार संपणार. त्यामुळे 13 ओव्हरची मॅच आहे. 13 दिवस आहेत. 13 दिवसात प्रचार शिगेला नेऊन शेवटच्या माणसापर्यंत पोचणं हे काम आम्ही करतोय. त्यामुळे मेहनत जास्त आहे, पण रिस्पॉन्स जेव्हा चांगला असतो तेव्हा किती मेहनत असली तरी त्याने शीण येत नाही. पण मी खरं तर शेवटचा प्रश्न आता क्रिकेटचा विषय नाही, कारण आधीच विचारून टाकतो. शेवटचा प्रश्न, काय स्कोर अपेक्षित आहे? असं आहे की आम्ही मॅच जिंकणार हे मी निश्चित सांगू शकतो. स्कोर आज मी सांगणार नाही. स्कोर आपल्याला शेवटी मॅचच्या शेवटीच समजतो किंवा इनिंग संपल्यावरच समजतो. पण आम्हाला हा कॉन्फिडन्स आहे की ही मॅच आम्ही जिंकणार. मी थोडंसं 14 पासून 24 पर्यंत 3 निवडणुका देवेंद्र फडणवीस म्हणून तुमच्यासाठी खूप मला वेगवेगळ्या दिसतात. 2014च्या निवडणुकांमध्ये तुम्ही तेव्हा प्रदेशाध्यक्ष होतात. नवीन चेहरा, युवा चेहरा म्हणून तुम्ही तेव्हा तुमच्यासाठी एक आपण म्हणू शकतो की तो लॉन्चिंग पॅड होता मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री झालात. एका युवाला संधी पक्षाने तेव्हा दिली. 19च्या निवडणुका या तुम्ही 5 वर्षात केलेल्या, कारण तुम्हाला सलग टर्म मिळालेले, तुम्ही मुख्यमंत्री होतात. डेव्हलपमेंटच्या प्लॅनवर तुम्ही ते घेऊन गेलात. तेव्हाही तुम्हाला युतीसोबत मोठं यश मिळालं. 24च्या निवडणुका तुमच्यासाठी कशा आहेत? कुठल्या प्लॅन करतात? कारण 19 ते 24 हा कालावधी फारच आपण टर्मॉईल असं म्हणतात बघितलं. तुमच्यासाठी कशा आहेत? बघा, निवडणूक कुठली असली तरी ती आव्हानात्मकच असते. इट इज ऑलवेज चॅलेंजिंग. पण डिस्पाइट चॅलेंज मी असं म्हणेन की या निवडणुकीत आम्हाला एज आहे. आणि आज मी निश्चितपणे हे सांगू शकतो, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष, सिंगल लार्जेस्ट पार्टी विल बी बीजेपी आणि सिंगल लार्जेस्ट अलायन्स विल बी महायुती. निवडणुकांच्या आधी महायुतीचे वेगवेगळे आपण आस्पेक्ट बघितले. म्हणजे तुम्ही आधी शिंदे सोबत आले जेव्हा 22ला सरकार चाललं, मग अजित पवार आले. तिघांनाही तुम्ही घेऊन सोबत निवडणुकात जातात. पण कुठेतरी सध्या आम्ही एक चित्र असं बघतोय की कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे का? स्टेटमेंट जो निवडणुकांचे प्रचारांचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आम्हाला अजित पवार कधीतरी वेगळं बोलताना दिसत आहेत. म्हणजे शिंदे तुमचा तर कॉन्टेन्शन ठीक आहे, पण अजित पवार समन्वयाचा अभाव नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की अजित पवार हे खूप वर्ष एका माइंडसेटमध्ये राहिलेले आहेत. ते एका विचारात वाढलेले आहेत आणि आमचा विचार त्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे आज प्रश्न एवढाच आहे की ज्यावेळी अजित पवार आमच्यासोबत आले त्यावेळी आमचं एक पॉलिटिकल अलायन्स आहे. कदाचित असं असू शकतं की 100% आमच्या गोष्टी ते त्यांना मान्य नसतील, पण मी असं म्हणू शकेल की 99% गोष्टी त्याच्यावर आमचं एकमत आहे. एखाद्या गोष्टीवर नसेल त्या अलायन्समध्ये असं असतं. त्यामुळे मला वाटत नाही की याचं काही वाव आहे. पण मी आता लेटेस्ट सध्याच्या मुद्द्याची सगळ्यात चर्चा होते त्याच्याकडेच येतो. बटेंगे तो कटेंगेचा अचानक मध्ये एक मुद्दा येतो. त्याच्यावरती अजित पवार एकदम ठामपणे भूमिका घेतात की बाबा आम्हाला पटण्यासारखं नाही. तुमचं अलायन्स जे तुम्ही म्हणतात कुठेतरी विचारधारेवरचं अलायन्स होतं, त्यालाच कुठेतरी अजित पवार एक प्रकारे, मला असं वाटतं की पब्लिक सेंटिमेंट या संदर्भातला काय हे कदाचित अजितदादांच्या लक्षात नाही आलं, किंवा बटेंगे तो कटेंगेचा अर्थ त्यांना लक्षात आला नाही. या देशाचा इतिहास काय आहे? या देशामध्ये जेव्हा जेव्हा आमचा समाज जातीमध्ये वाटला गेला, जेव्हा जेव्हा प्रांतामध्ये वाटला गेला, जेव्हा जेव्हा विविध कारणाने तो वाटला गेला, तेव्हा तेव्हा आम्ही गुलामीत गेलो. देशही कटला, समाजही कटला आणि व्यक्ती कटला. त्यामुळे ते सातत्याने सांगतात की हे जे पॉलिटिक्स चाललेलं आहे, अपीजमेंटचं जे पॉलिटिक्स चाललंय, डिव्हिजिव्ह जातीमध्ये विभाजित करायचं, याच्यापासून सावध राहा. एकत्रित राहिलो तर शक्ती आहे, वाटलो गेलो तर शेवटी संपावं लागेल. आणि याला चांगल्या शब्दामध्ये मोदीजींनी सांगितलं की एक आहे तो सेफ आहे.
एक है तो सेफ है, याचा अर्थ काय आहे? मोदीजींनी त्याचा अर्थ देखील सांगितला की आज 350 जाती मिळून ओबीसी घटक आहे. ओबीसी आहे म्हणून एक फोर्स आहे. तो ओबीसी जर 350 जातीमध्ये विखुरला गेला, इट विल नॉट बी अ फोर्स. तसंच आदिवासी आहेत. आदिवासी म्हणून एसटी म्हणून एक फोर्स आहे, पण 54 जाती त्याच्यात आहेत. या 54 जाती जर वेगळ्या झाल्या तर काय होईल? ज्यावेळी उलेमांचं एक शिष्टमंडळ महाविकास आघाडीला भेटतं, 17 मागण्या त्यांना दिल्या जातात आणि त्या 17 मागण्यातली एक मागणी असते 2012 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये ज्या मुसलमानांना आरोपी केलाय त्यांचे आरोप परत घ्या आणि त्याच्यावर पत्र देतं महाविकास आघाडी की तुमचे 17 मुद्दे आम्हाला मान्य आहेत, आम्ही याच्यावर कारवाई करू. म्हणजे जर इतकं लांगूलचालन होत असेल आणि एखाद्या पक्षाला असं वाटत असेल किंवा अशी परिस्थिती तयार होत असेल की मूर्खर लोक हे फक्त या ठिकाणी अपीजमेंटच्या आधारावर निकालावर परिणाम टाकत असतील तर कुठेतरी देशाकरता किंवा प्रदेशाकरता ही अलार्म बेल आहे. आणि म्हणून बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, हे अतिशय योग्य बोललं गेलं आहे. जर त्याबद्दल कोणाला ऑब्जेक्शन असेल तर आम्ही त्याचा अर्थ त्यांना समजावून सांगू, निश्चितपणे समजून सांगू. पक्षातल्या लोकांनी सांगाल, कारण बघा पंकजा मुंडे म्हणतात की वटेंगे तो कटेंगेची गरज नाही, विखे पाटील म्हणतात की हे योग्य नाही, अशोक चव्हाण म्हणतात बटेंगे तो कटेंगेच्या ऐवजी आम्ही डेव्हलपमेंट बद्दल बोललं पाहिजे. ही पक्षातली लोक आहेत. अजित पवार चला अलायन्स ते त्यांचा वेगळा पक्ष आहे. असं आहे की ते कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले हे मला माहिती नाही, पण पक्षातले जर कोणाला समजलं नसेल ना तर मी समजून सांगतो. पण भूमिका हीच आहे, पक्षाची भूमिका हीच आहे की बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ, ही पक्षाची भूमिका आहे. ठणकावून सांगता तुम्ही अगदी, म्हणजे ठणकावून सांगतो ही पक्षाची भूमिका आहे. याच्यात बदल त्याच्यामध्ये काय होणार तुम्ही त्यांना? आणि त्याला ऑब्जेक्शन घ्यायचंय ना, त्यांनी ऑब्जेक्शन या महाविकास आघाडीवर घेतलं पाहिजे जे उलेमांचे पाय चाटून राहिले. तुमचं यावेळेस मी तुमची गेल्या काही दिवसातली भाषणं बघत होतं या इंटरव्ह्यूच्या आधी. 2 गोष्टी मला प्रकाशाने जाणार. तुम्ही आता हा मुद्दा आला, तुमचं मी संभाजीनगरचं भाषण बघत होतो. तुमचा ओवेसींवरती फार कटाक्ष होता. यावेळेस ओवेसी अचानक कसे तुमच्या भाषणात? तुम्ही जनरली मी तुम्हाला बघितलं, तुम्ही तुमचे विकासांची काय कामं केली बोलतात. यावेळेस तुमचा ओवेसींवर जास्त रोख होता. असं आहे की माझं कुठलंही भाषण काढा, 95 ते 98% वेळ हा विकासावर असतो. आम्ही काय केलं, आम्ही काय करणार आहोत, एक रोडमॅप मी मांडत असतो. आणि 2-3%, 5% नरेटिव्हला काउंटर नरेटिव्ह देतो. आता संभाजीनगरचं जे भाषण आहे, संभाजीनगरला आमच्या पुढे ओवेसीचा कॅन्डिडेट आहे आणि तिथे ओवेसींची सभा झाली आणि त्या सभेमध्ये हे बोललं गेलं की संभाजीनगर कैसा है, ये तो हमारे बापजादाओं की जमीन है, संभाजीचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे आणि याला पुन्हा औरंगाबाद केलं पाहिजे, तुम्ही औरंगाबादचे लोक आहात, असं जर कोणी म्हणत असेल तर आम्ही कसं सहन करणार आहे? अरे बाबा, ही त्यांच्या बापजाद्याची जमीन नाही आहे, आमच्या बापजाद्याची जमीन आहे जी रजाकारांनी बळकावली होती आणि छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं आम्हाला मुक्ती दिली आहे. जर ही जमीन कोणाची असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि संभाजीराजे कोण? देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. अशा प्रकारच्या संभाजीराजांबद्दल सांगितलं गेलं. कोण संभाजी विचारता तुम्ही? अरे ज्या संभाजी राजांवर अनन्वित अत्याचार तुम्ही केले, कशा करता केले? राज्य दे म्हणून नाही केले. संभाजी राजांवर अत्याचार केले धर्म बदल म्हणून. पण इतके अत्याचार सहन केले पण आपला विचार सोडला नाही. त्या संभाजी महाराजांचं नाव म्हणून मी सांगितलं ठणकावून ओवेसींना, हे संभाजीनगर आहे, संभाजीनगर हे राहील. तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी बदलू देणार नाही. औरंगजेब पण आला प्रचारामध्ये, पाकिस्तान पण आलं तुमच्या भाषणामध्ये, तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची एंट्री का नाही येणार? जर कोणी आमच्या विरुद्धचा उमेदवार आमच्या पॉलिसीजला चॅलेंज करत असेल, आमच्या अस्मितेला चॅलेंज करत असेल, आमच्या दैवतांना चॅलेंज करत असेल, आम्ही चुप राहायचं.
आम्ही उत्तर देऊ? मी पहिल्यांदाच सांगितलं, आम्ही शांत आहोत, अहिंसक आहोत, पण ईट फेकोगे तो पत्थर से जवाब देंगे. तुम्हाला वाटत नाही स्टेटमेंट ईट का जवाब पत्थर से थोडंसं इलेक्शनच्या काळामध्ये थोडंसं प्रोव्होकेटिव्ह होईल असं? प्रोव्होकेटिव्ह काय आहे? फिगर ऑफ स्पीच आहे. ईट का जवाब म्हणजे ते काही माझ्यावर वीट फेकणार नाही आणि मी काही त्यांच्यावर दगड फेकणार नाही. तरी अलीकडच्या काळामध्ये प्रॉब्लेम हाच झालाय की भाषेचं सौंदर्य लोक विसरले. अलीकडच्या काळामध्ये व्यंग करता येत नाही तुम्हाला. एखाद्या ज्याला आपण हिंदीत मुहावरा म्हणतो तो मुहावरा म्हणता येत नाही, कारण लिटरली घेतलं जातं. इट इज नॉट लिटरल. अरे भाषेचं सौंदर्य पण काही आहे, आणि चांगलं भाषण करायचं असेल तर भाषण फुलवताना भाषेचं सौंदर्य वापरलं पाहिजे, आणि त्याचं अनालिसिस करताना त्याचा अर्थ काय आहे हा समजून घेतला पाहिजे. दुसरा तुम्ही एक मुद्दा याच्याशिवाय जो उपस्थित केला तो आहे ज्या प्रकारे काही संघटना ऍक्टिव्ह आहेत या प्रचारामध्ये, तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला. तुमच्या त्या स्टेटमेंट्सकडे मला माहिती आहे तुम्ही याच्याविषयी बोललात, पण मी तुम्ही गृहमंत्री राहिलात आणि म्हणून जबाबदारीने तुम्ही ते विधान करलं असं मी तुमच्याकडनं तुमच्या स्टेटमेंटला जास्ती गांभीर्याने घ्यावं लागेल. काही संघटना प्रचार करतायत, त्यांच्या काही विघातक कारवायांमध्ये त्यांचा हात आहे असं तुम्ही म्हणतात. गृहमंत्री म्हणून तुम्ही सुद्धा फक्त तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते म्हणून ते स्टेटमेंट नाही करत, तर ज्यांनी गेल्या 10 वर्षात सर्वाधिक काळ गृहमंत्रालय सांभाळले त्यांच्याकडून आलेले स्टेटमेंट कुठल्या आधारावर, तुमच्याकडे काही त्याच्याबद्दलचे माहिती आहे? बघा, ही जी लोकसभेची निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस किंवा इंडिया आघाडीशी लढत नव्हतो. आमच्या विरुद्ध काही फोर्सेस लढत होते. राजकीय लढाई वेगळी होती. आम्हाला हरवण्याचा दम काँग्रेसमध्ये नव्हता, इंडिया आघाडीत नव्हता. त्यामुळे त्यांनी काही फोर्सेसची मदत घेतली. हे फोर्सेस म्हणजे एक गोंडस नाव दिलेलं भारत जोडो आंदोलन, त्याच्या अंतर्गत अल्ट्रा लेफ्टिस्ट अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स की ज्यांची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर एनार्किस्ट पार्श्वभूमी आहे. हे कोणी कोणाला विरोध करू शकतं, सरकारला विरोध करू शकतं, पण देशाच्या इन्स्टिट्यूशन्सवरनं विश्वास उडाला पाहिजे, व्यवस्था नाकारली गेली पाहिजे. लोकशाहीच्या नावाखाली लोकतांत्रिक व्यवस्थेने उभे केलेल्या सगळ्या संस्था खराब आहेत अशा प्रकारचा नरेटिव्ह पसरला पाहिजे. असं एनार्किस्ट वागणारे अशा लोकांची संघटना उभी करून ती आमच्या विरुद्ध नरेटिव्ह तयार करत होती. आम्हाला जेव्हा हे लक्षात आलं तोपर्यंत इतका उशीर झाला होता की फोर्सेस सोबत लढण्याकरता आमच्याजवळ तयारीच नव्हती. आम्ही त्याकरता कुठलं ॲपरेटसच तयार केलं नव्हतं. आम्ही सगळी लढाई ही राजकीय पक्षांशी लढत होतो, आणि त्यांनी हायपर लोकली जे नरेटिव्ह तयार केले, एनार्किस्ट नरेटिव्ह, संविधान जाणार, संविधान बदलणार, आरक्षण जाणार. आता गेला ना तो बबल फुटला. आता लोकांचा त्याच्यावर विश्वास उरला नाही, आणि राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन जे स्टेटमेंट केलं, आणि परवा नागपूरला संविधान बचाव यात्रा काढली आणि लाल संविधानाची कॉपी दाखवली, आणि त्या लाल संविधानाच्या कॉपीमध्ये कोरी पानं होती. आणि मी प्रश्न विचारला, लॉजिकल प्रश्न आहे माझा, की आमचं सगळीकडे जे संविधान ठेवलेलं आहे बाबासाहेबांचं ते निळ्या रंगाचं आहे, तुम्ही लाल संविधान का आणलं? रंगाला माझा प्रॉब्लेम नाही आहे, लाल आणा पिवळा आणा, पण लालच्या मागचा तुमचा जो हेतू आहे, तुम्ही या सगळ्या अल्ट्रा लेफ्टिस्ट एनार्किस्ट जे ऑर्गनायझेशन आहेत त्यांचा सिम्बॉल लाल आहे, म्हणून तुम्ही ते लाल संविधान आणलेलं आहे. त्याकरता लाल संविधान. बरं ठीक आहे, लाल आणा, आतमध्ये कागद तर ठेवा, संविधानाचं कव्हर, आणि आतमध्ये नुसते कोणी कागद. संविधानाचा अपमान नाही आहे. आणि भारत जोडो असंच आहे, नाव भारत जोडो आहे, संघटना भारत तोडो आहे. आणि मी गृहमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो, मी याचे पुरावे देईन, लवकरच देईन. काय तरी साधारणपणे कुठल्या संघटना, काहीतरी तुम्ही आजच्या मध्ये सांगा. जी गोष्ट पुराव्यासहित द्यायची आहे ती अशी किश्तोमध्ये नाही सांगावं लागत, ती एकदम देईन. पण साधारणपणे कुठल्या, म्हणजे तुम्ही अल्ट्रा लेफ्टिस्ट जेव्हा म्हणतात, मग त्या तुम्ही त्याचा अर्बन नक्सलचा जेनेरिक वापरला गेला टर्म, पण तशा अल्ट्रा लेफ्टिस्ट म्हणजे अशा कुठल्या संघटना आहे की अर्बन नक्सलचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ आहे की ज्या
एनार्किस्ट ऑर्गनायझेशन्स असतात. भारताच्या संविधानाने तयार केलेल्या व्यवस्थेवर आणि संस्थेवर जे विश्वास ठेवत नाही किंवा त्याला डिफेम करून त्या व्यवस्था आणि संस्था या कशा चुकीच्या आहे. माणसाच्या विरुद्ध तुम्ही बोलू शकता, एखादा व्यक्ती चूक असू शकतो, पण व्यवस्था चूक आहे, त्या संस्था चूक आहे, याचा अर्थ तुम्ही संविधानाला नाकारता. म्हणजे सुप्रीम कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल दिला तर चांगला आहे, तुमच्या विरोधात दिला तर ते विकलं गेलंय, ते दबावाखाली आहे. म्हणजे ज्या सुप्रीम कोर्टावर देशाच्या जनतेचा विश्वास आहे ती संस्था प्रश्नचिन्हाखाली आणायची. तुम्ही कर्नाटक जिंकलात तर इलेक्शन कमिशन चांगलं, ईव्हीएम बेस्ट, आणि तुम्ही हरियाणा हरल्याबरोबर इलेक्शन कमिशन नालायक आणि हे तर हॅकच झालेलं आहे. ही जी प्रवृत्ती तयार झाली आहे की लोकांच्या मनात सातत्याने संशय तयार करायचा आणि या संशयातनच व्यवस्थेच्या विरुद्ध, संविधानिक व्यवस्थांच्या विरुद्ध लोक शेवटी अर्बन नक्षलचं काम काय, नक्षलवाद्यांचं काय, नक्षलवाद्यांची थिअरी काय. थिअरी एवढीच आहे की संविधानावर आमचा विश्वास नाही आहे, पॅरलल सरकार असलं पाहिजे. तुम्ही तीच थिअरी प्रोपोगेट करताय. तुम्ही आता ईव्हीएमचा विषय म्हणालात, सुप्रिया सुळेंचं तुम्ही एक विधान आज आलं, तुम्ही ऐकलं असेल तुम्हाला माहिती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना काही परदेशी व्यक्तींचे फोन येत आहेत ज्या सांगतायत की मशीनमध्ये गडबड आहे आणि त्यामुळे आता इलेक्शन कमिशनकडे जाणार. चला, याचा अर्थ सुप्रिया सुळेंच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार येत नाही, त्यांचा पक्ष निवडून येणार नाही. फक्त माझा एवढाच सवाल आहे की जर ईव्हीएम मध्ये त्यांच्या काही तर जागा येतील, तर त्या जागांवर ईव्हीएम मध्ये गडबड होती का हे त्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे ईव्हीएम मध्ये गडबड असून तुमची माणसं निवडून कशी येतात? की काही सिलेक्टिव्ह गडबड आहे, की काही ठरवलेलं आहे, इथे गडबड आहे इथे नाहीये. काहीतरी थोडं मला असं वाटतं की सुप्रियाताई ठीक आहे, इतके वर्ष राजकारणामध्ये आहे, मी असं समजतो की त्यांना बऱ्यापैकी गोष्टी समजतात, पण त्यांच्यासारख्या व्यक्तीने अशा प्रकारे बोलणं. त्यांनी आणखी एक विधान केलं मधल्या काळामध्ये की तुम्ही अजित पवारांना फाईल का दाखवली, त्याच्यानंतर ते तुमच्यावरती केस करणार असं ते म्हणतात की तुम्ही अजित पवारांना घरी बोलवून फाईल दाखवली सिंचन घोटाळ्याची किंवा त्याच्या ओपन इन्क्वायरीची. असं आहे की सुप्रियाताई गव्हर्नमेंटमध्ये राहिल्या नाहीत, त्यामुळे सिक्रेसीच्या ओथचा अर्थ त्यांना माहिती नाही. मी जी फाईल सांगतोय इज अ पब्लिक डॉक्युमेंट. सुप्रियाताईने तुम्ही पण स्वतः कमलेश एक अर्ज करू शकता आणि माहितीच्या अधिकारात ती फाईल बघू शकता. हाऊ डज इट बिकम्स अ सिक्रेट डॉक्युमेंट? नाहीच आहे तो. थोडी माहिती घेतली असती तर असे बोलले नसते. पण त्यांचा प्रॉब्लेम काय झाला की सिन्स अजित पवार हॅज एक्सपोज्ड अ फॅक्ट की त्यांच्या विरुद्धचं षडयंत्र किंवा इन्क्वायरी, त्यांना षडयंत्र वाटत असेल, आम्ही इन्क्वायरी म्हणून जे काय असेल, हे त्यांच्याच काळात सुरू झालेलं आहे. हे फॅक्ट बाहेर आल्यामुळे जे काही एम्ब्रेसमेंट सुप्रिया त्यांना सहन करावं लागलं, ते काउंटर करण्याकरता त्यांनी हा नरेटिव्ह टाकला. मला खूप म्हणजे मला इंटरेस्टिंग मला हे वाटतंय. म्हणजे तो प्रकार आम्ही तेव्हा कव्हरही केला तेव्हा तुम्ही खूप आक्रमकपणे तो मुद्दा तेव्हा म्हटला होता. जेव्हा अजित पवार तुमच्याकडे आले होते काय जनरली जे तुम्ही सांगू शकता कन्व्हर्सेशन काय झालं? तुम्ही त्यांना सांगितलं की ते मला त्यांचं म्हणणं त्याच्या भाषणात म्हणाले की आरआरने माझा केसाने गळा कापला वगैरे, नंतर झालं. व्हॉट वाज द बघा कन्व्हर्सेशन? तुम्ही आरआरला याकरता ब्लेम करणं योग्य नाही. ते नाही आहेत, ठीक आहे, त्यांची सही होतीच, पण ते नाही आहेत, त्यामुळे जो व्यक्ती नाही त्याला ब्लेम का करायचं? आणि अल्टिमेटली डिसिजन वॉज एंडोर्स्ड बाय द चीफ मिनिस्टर. फाईल वेंट टू द चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टर हॅज साइन्ड द फाईल. त्यामुळे एका व्यक्तीला तुम्ही त्याच्यात हे धरू शकत नाही. पण मला एक दिवस त्यांनी विचारलं की देवेंद्रजी तुम्ही इतकं का माझ्या विरोधात आहात आणि का मला टार्गेट करा? मी टार्गेट करण्याचा हा विषय नाहीये. हा विषय मी उचलला, या विषयातले जे काही पुरावे होते ते मी दिले. त्या पुराव्याच्या आधारावर तुमच्या सरकारने तुमच्या विरुद्ध त्या ठिकाणी इन्क्वायरी इनिशिएट केली. एसीबीला तुमच्या सरकारने इन्क्वायरीच्या संदर्भातली परमिशन दिली. त्यामुळे अल्टिमेटली मी ज्या गोष्टी उचललेल्या होत्या त्यात काही ना काही तथ्य असेल म्हणून त्यांनी ते दिलं. तुम्हाला शक्यच नाहीये. म्हटलं ठीक आहे, बोलवा फाईल, बघा, सी द फाईल. दाखवली त्यांना फाईल. त्यांची काय प्रतिक्रिया होती? प्रतिक्रिया काय देणार आहे? थक्क झाले ते. मला वाटतं त्यानंतर पवार साहेबांशी बोलले ते. आय डोंट नो.
दुसरा एक मुद्दा, आपण निवडणुकांच्या लोकसभेच्या निवडणुकांचा मगाशी रेफरन्स निघाला, तेव्हाच्या नरेटिव्हचा विषय निघाला, तो तर एक मुद्दा होताच. पण लोकसभेला मराठा आरक्षणाचा मुद्दा त्याचा एक काही मतदारसंघांवरती इम्पॅक्ट पडला, जिथे सेटबॅक भाजपला आणि महायुतीला तिथे त्यावेळेस बसला, तेव्हाच्या नॅशनली एनडीए अलायन्सला. यावेळेस तुम्हाला काय वाटतं की पॉलिटिकली हा मुद्दा तेवढा ऍक्टिव्ह असेल का? असं आहे की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, या मुद्द्यावर ठीक आहे काही ठिकाणी पोलरायझेशन झालं वगैरे, पण मी एकच गोष्ट सांगतो की तुम्ही जर लोकसभेची निवडणूक बघितली तर महाविकास आघाडीला 43.9% वोट आहे, आम्हाला 43.6% वोट आहे, 0.3% वोट कमी आहेत. मराठा समाजाने जर आम्हाला वोट दिले नसते तर आम्हाला 43.6% वोट मिळाले असते का? त्यामुळे आम्हाला सगळ्या समाजाने वोट दिले आहेत. त्यावेळी काही ठिकाणी पोलरायझेशन, काउंटर पोलरायझेशन झालं. मेजर आम्हाला फटका जो त्या निवडणुकीत पडला तो संविधान बदलणार, आरक्षण जाणार या नरेटिव्हचा, आणि ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला त्या वोट जिहादचा. वोट जिहादकडे मी होतो, पण याच्यात आम्ही बघितलं की जे आंदोलन झालं की तुम्ही फार रडारवरती होतात मनोज जरांगे पाटलांच्या. त्यांनी तुम्हाला वारंवार टार्गेट केलं. म्हणजे ते एक पत्रकार म्हणून आम्ही बघायला गेलो तर सरकारमध्ये तसे 3 म्हणजे एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, पण ते वारंवार मी त्यांना विचारला होता प्रश्न की तुम्ही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री डिसिजन युनानिमस, तुम्ही फडणवीसांवरच का बोलतात? तर त्यांचं फार त्याच्याकडे त्यांचं उत्तर तेव्हा त्यांनी दिलं नाही झालं. पण तुम्हाला काय त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही, पण मी अतिशय संयमी आहे. मनोज जरांगे पाटलांना मी का दोष देऊ? 5 वर्ष गेली 5 वर्ष काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा या तिघांनी सातत्याने केवळ मला सिंगल आउट करून टार्गेट केलं. कारण त्यांना माहित होते की सगळ्यात मोठी पार्टी भाजप आहे आणि जोपर्यंत माझी इमेज खराब करत नाही तोपर्यंत त्यांना भाजपला खाली आणता येत नाही. त्यांनी पहिल्यांदा माझ्या चौकशा करून पाहिल्या, माझ्या संपत्तीच्या चौकशा करून पाहिल्या, काही माझी इन्व्हेस्टमेंट काय शोधलं, त्यांना काय मिळालं नाही, मिळू शकत नाही. त्याच्यानंतर मग त्यांनी माझ्या परिवारावर हल्ला केला, त्यांनी माझ्या बायकोला डिमोनाइज करायचा प्रयत्न केला, तिच्या विरुद्ध सगळी ट्रोल आर्मी उतरवली. मी माझ्या पत्नीला सांगितलं संयमाने वागायचं. म्हटलं यांना लाज वाटली पाहिजे, आपल्याला काय अडचण आहे, ते करतायत त्यांना लाज वाटली पाहिजे की ते समोरून वार करू शकत नाही तर एका महिलेवर वार करतात. म्हणजे माझ्याकडे तर सगळा रेकॉर्ड आहे, हँडल्स आहेत, कोण ऑपरेट करतं ते माहिती आहे. पण मी त्यातही संयम बाळगला. सातत्याने नेत्यांनी देखील टार्गेट मलाच केलं. काही दिवस मला त्रास झाला, पण लोकांनी माझा कंडक्ट पाहिला होता. मुख्यमंत्री म्हणून मी घेतलेले डिसिजन पाहिले होते. अल्टिमेटली त्या गोष्टीच एंडोर्स होतात. मला एक सिंपथी मिळाली. लोकांना हे लक्षात आलं की एकाच व्यक्तीला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे आणि त्यामुळे त्यांनी टार्गेट करून काही फार फरक पडला असं मला वाटत. म्हणून तुम्ही म्हणालात मागे तुमचं एक स्टेटमेंट आलं की मी आधुनिक अभिमन्यू आहे. तुम्ही आमच्याकडेच एका मुलाखतीत म्हणाला होता मागे. अभिमन्यू तसा म्हणजे शत्रूने तर गेला गेला होता, पण तिथे काही स्वकीय पण होते, असं काही त्याच्या मागे आम्ही रेफरन्स काढायचा आहे. अभिमन्यूच्या भोवती कोण कोण आहे तिथे? अभिमन्यू मी या सेन्समध्ये म्हणालो की अभिमन्यू युद्धात पारंगत होता, चक्रव्यूहात शिरणं माहिती होतं, बाहेर पडणं माहिती नव्हतं. इतिहासातनं शिकायचं असतं. मी शिकलो. मला हे माहिती होतं की चक्रव्यूह आपल्या भोवती मांडला जातोय, त्यामुळे तो तोडण्याची कला देखील आपल्याला आली पाहिजे. ती कला मी अवगत केली, हस्तगत केली आणि ती वापरली. त्यामुळे मी चक्रव्यूह तोडलाय, तोडणार आहे. कसं तोडणार आहे म्हणजे तुम्ही तुमची काय प्लॅन सांगू नका, पण तरी कसा? ती निवडणुकीनंतर बघू ना. मी मागे 2019ला म्हणजे खूप इंटरेस्टिंग 2019च्या निवडणुकांनंतर सगळं चित्र बदललं. म्हणजे इतकं बदललं की महाराष्ट्रासाठी ते खूपच ऐतिहासिक होतं, काहीतरी पहिल्यांदाच घडतं असं होतं. त्याच्यावरती आम्हाला पुस्तकही लिहावी लागली. नंतर यावेळेस पुन्हा असं काही आम्हाला नवीन पुस्तक लिहिण्याची संधी वगैरे काही मिळणार आहे का? कमी आहे चान्सेस फारसे नाही आहेत. कारण मला असं वाटतं की महाराष्ट्र एका डिसायसिव्ह मॅन्डेटकडे चालला आहे. अच्छा. आणि ते डिसायसिव्ह मॅन्डेट माझं मत असं आहे की महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे पुस्तक लिहायची संधी तुम्हाला मिळेल, पण वेगळ्या विषयांवर मिळेल. ते नक्कीच आवडेल असं लिहायला. पण तुम्ही मागे म्हणाला की तुमच्याकडे खूप काही सांगण्यासारखं आहे, तुम्ही ते इन्स्टॉलमेंटमध्ये सांगतायत. गेल्या वेळेस तुम्ही एक इन्स्टॉलमेंट दिली, यावेळेसची इन्स्टॉलमेंटमध्ये काय तुमच्याकडे आता सांगता? इलेक्शन आहे, आता त्या इन्स्टॉलमेंटचा वापर नाही करायचा, इलेक्शन नंतर करू.
पण असं काही खूप जण बोलतात की इलेक्शन नंतर रिअलाइनमेंट होऊ शकतात, काही गोष्टी बदलू शकतात, अशा या अनेक गोष्टींची चर्चा काय होते. असतं की 2019 नंतर इन्क्लुडिंग मी एव्हरीवन हॅज रिअलाइज्ड की राजकारणात काही होऊ शकतं. हो. त्यामुळे आताही लोकांना ती शंका वाटते की स्वाभाविक आहे. पण अशा गोष्टी वारंवार होत नाहीत. आणि जसं मी सांगितलं की डिसायसिव्ह मॅन्डेट येणार, त्यामुळे या गोष्टी मला वाटत नाही होत. तुम्ही आता जो विषय मांडला ना, म्हणजे 19ला बदल झाले, अलायन्स पार्टनर्स बदलले गेले, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं वाटतं तुम्हाला की 2019 नंतर आपण तीन या टर्म मध्ये 3 मुख्यमंत्री बघितले. तुम्ही 2 दिवसांसाठी तो शपथविधी झाला, अजित पवार परत गेले, मग उद्धव ठाकरे झाले, मग शिंदे झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी उथलपुथल कदाचित पहिल्यांदा बघायला. 24 जर 19ला हे सगळं घडलं तर 24 करेक्शन असेल का तुम्हाला वाटतं, आणि इन व्हॉट सेन्स? पहिले तर तुम्ही म्हणाले ते खरं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक व्यक्ती एकाच टर्म मध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री असं मी झालो. त्यामुळे हे कधी झालंच नव्हतं. पण हे निश्चित कोर्स करेक्शन चाललेलं आहे. आणि ज्या अलाइनमेंट्स आहेत त्या आता बॅटल लाईन ड्रॉ झालेल्या आहेत. कदाचित लोकसभेपर्यंत लोकांना संभ्रम होता की रिअलाइनमेंट्स होतात का. तो संभ्रम पूर्ण संपलेला आहे. आणि त्याच्यावर ज्याला लास्ट नेल इन कॉफिन म्हणतो ते या निवडणुकीचे निकाल असतील. प्रचार सुरू तरी बघतोय, म्हणजे नरेंद्र मोदींचा प्रचार सुरू तर यावेळेस मी ऑब्झर्व केलेली गोष्ट, करेक्ट मी कारण मी आज सगळी त्यांची भाषणं बघितली, महाराष्ट्रात त्यांनी सभा केल्या, यावेळेस ते पवारांबद्दल फार म्हणजे कुठेच बोललेले नाही असं आमचं म्हणणं. हेच त्यांनी तो विषयच अवॉइड केला. गेल्या वेळेस भटकती आत्मा वगैरे झालं, आपण गेल्या लोकसभेत त्याच्यावर बोलले होते. यावेळेस काय त्यांना डेलिबरेटली अवॉइड करताय की हा काय पुढची तजवीज आहे? सिंपल रिझन आहे की आमची लढाई काँग्रेसची आहे. आणि अर्थात उद्धव सेना आणि शरद पवारांच्या एनसीपीशी पण आहे. पण त्या अलायन्सला लीड काँग्रेस करत आहे. आणि सगळ्यात जास्त जागांवर आम्ही काँग्रेसच्या विरुद्ध लढतोय. त्याच्यामुळे स्वाभाविक आमचा अटॅक जास्त काँग्रेसवर असेल. पण याचा अर्थ बाकीच्यांवर नसेल असा नाहीये. जिथे आवश्यक आहे तिथे तो केला आहे. पण प्रचाराची लाईन मात्र ज्याच्या विरुद्ध लढायचं त्याच्या विरुद्ध आहे. पण मी जो पुढचा भाग विचारला की मग यावेळेस जाणीवपूर्वक गेल्या वेळेस अवॉइड केलं जात असं तुम्हाला वाटतं की काय आम्ही काय पुढे काही असं आहे की हे संकेत आहेत पुढे काय घडणार आहे? पंतप्रधान साहेब काय बोलतील जी, हे माझ्याही हाती नसतं. आणि ते का बोलले आहेत किंवा का नाही बोलले या संदर्भातलं विश्लेषण करणं ही माझी पात्रता आहे. आणखी महाविकास आघाडीच्या आता निवडणूक पूर्व काही गोष्टींकडे येतो, कारण राजकारण राहून जाईल आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये बोलायचं. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होत होतं, भाजप मोठा भाऊ झाला. तुमचे काही म्हणजे तुमच्या ज्या जागा तुम्ही भाजप म्हणून लढतात कमळावरती, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या पक्षात असलेले काही नेते, आता हे बोलणं तुम्हाला कितपत आवडेल, पण काही तुम्ही लोनवर दिले आपण असं म्हणू शकतो, ते दुसऱ्या चिन्हावरती लढतात तुमच्या पक्षाचे नेते. हे काय आहे? म्हणजे खरं तुम्हाला सांगू का काय आहे की आमच्या महायुतीमध्ये काही ठिकाणी कॅन्डिडेट आमच्याजवळ चांगला होता, पण सीट दुसऱ्या पक्षाची होती, निवडून आली होती, किंवा त्यांचं प्राबल्य त्या ठिकाणी होतं. अशा ठिकाणी त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली तर आम्ही आमचा कॅन्डिडेट त्यांना दिला. पण आपल्याला आश्चर्याची गोष्ट सांगतो की आता सगळ्या पक्षात आमचे कॅन्डिडेट आहेत. जी उबाठाची पहिली यादी घोषित झाली होती त्या पहिल्या यादीत 17 लोक असे होते की जे आमच्या पक्षातनं गेले आहेत. कारण काय? 2.5 वर्ष आम्ही 288 जागांवर संघर्ष केला, तयारी केली, कार्यकर्ते उभे केले, बूथ रचना केली, खूप मेहनत केली. तर ही मेहनत केल्यानंतर ती माणसं उभी राहिली आणि मग अलायन्स झाला. त्यांना इन्सिक्युअर वाटायला लागलं. त्यातली जी अतिशय कोर भाजपची होती त्या लोकांनी ते सहन केलं. ठीक आहे, दुसऱ्याला सीट गेले ते थांबले. जे लोक सहन नाही करू शकले किंवा ज्यांना लढायचंच होतं, अलीकडच्या काळात लोकांना वाटतं माझ्या जीवनातलं शेवटचं इलेक्शन आहे, नंतर इलेक्शनच नाही आहे, त्यांना असं वाटलं इतकी तयारी केली ना आता काय करायचं, तर ज्या पक्षाने संधी दिली तर तिथे गेले. 14 आणि 19ला भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग आम्ही बघितलं होतं. यावेळेस म्हणजे या गेल्या दशकभरामध्ये पहिल्यांदा आम्हाला आउटगोईंग दिसलं जाताना. म्हणजे काही तुमची संख्या भले ती कमी असेल पण महत्वाची काही नव्हतं. हर्षवर्धन पाटील असतील किंवा समरजित घाटे असे काही मंडळी किंवा अजून स्थानिक लेवलचे काही नेते हे आम्हाला दुसऱ्या पक्षात जाताना, विशेष करून शरद पवारांच्या पक्षात, असं का होतं तुम्हाला असं वाटतं? सांगितलं ना, 17 माणसं आमची जर शिवसेनेतनं उमेदवारी मिळते म्हणून गेली. कोणीही त्या पक्षाची आयडिओलॉजी आवडली
त्या पक्षाचे नेते आवडले याकरता कोणी गेलेलं नाही. हे सगळे गेले आहे. तुम्ही सीट देत नाही, तिथे सीट मिळते, आम्ही चाललो. सीटवर लढायला गेले. ते कोणी आयडिओलॉजीने गेलेलं ना, नेता आवडतो म्हणून गेलेलं नाही, ते त्यांचा व्यवहार पाहून गेले. जागा वाटपाबद्दल तुम्ही बोलत होता मगाशी, म्हणजे महायुती झाली, तुमच्या तिन्ही पक्षांचं सरकार होतं, नवीन पक्षाला जागा नव्हती. राज ठाकरेंनी तुम्हाला लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांच्याबद्दल काही विचार झाला त्यांना सोबत घेण्याचा? नाही, असं होतं की त्यांना आम्ही सोबत जर घेतलं असतं तर त्यांना आम्ही काही फार जागा देऊ शकलो नसतो. आणि राज ठाकरेंना त्यांच्या पक्षाचा विस्तार करायचा. आणि मी जर त्यांच्या दृष्टीने बघितलं, ठीक आहे, आज 70 जागांवर ते आमच्या विरुद्ध लढतायत, आमचंही काही ठिकाणी नुकसान होणार आहे, पण एक नेता म्हणून तुम्ही निवडणुकाच लढवणार नाही तर तुमचा पक्ष टिकेल कसा? त्यामुळे त्यांना त्याची मजबुरी होती निवडणूक लढवणं, कारण त्यांचे पक्ष आहे, लोक आहे, केडर आहे, माणसं आहे, ऍस्पिरेशन आहेत, मेहनत केली आहे, ते लढतायत. हा, आयडिओलॉजिकली हिंदुत्वावर आता आम्ही बऱ्यापैकी एकत्रित आहोत, त्यामुळेच ते लोकसभेत आमच्या सोबत आले. विधानसभेत आम्ही त्यांना अकोमोडेट नाही करू शकलो, त्यामुळे ते लढताय. पण मग काही जागांवरती जसं त्याच्यावर खूप चर्चा करत तुम्ही भूमिका पण मांडली, पण जसं निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात जातोय, अमित ठाकरेंची जागा होती, त्याच्याबद्दल खूप चर्चा वारंवार होत्या. एका सीटबद्दल जास्त चर्चा होती. सहज शक्य झालं असतं तुम्ही जर समन्वय राहिला असता तर फार अवघड नव्हतं जागा? आम्ही प्रयत्न केला, मुख्यमंत्र्यांच्याही मनात होतं, आम्ही दोघांनी ठरवलं होतं, त्याप्रमाणे राज ठाकरेंशी बोलणे झालं होतं. पण तिथले जे आमदार आहेत सदा सरवणकर आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मत हे होतं, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सदा सरवणकरांना सांगितलं की तुमचं नुकसान होणार नाही, मी तुम्हाला MLC करतो. अच्छा. पण सदा सरवणकरांनी असं लॉजिक मांडलं की आम्ही सगळे उबाठा सोडून आलेलो आहोत, आम्ही लढलो नाही तर ही मतं थेट उबाठाला जातील, ठीक आहे, अमित ठाकरेंना जाणार नाही, आणि त्यामुळे हमखास उबाठाचा फायदा होईल. आणि त्यांनी जे लॉजिक मांडलं ते मला असं वाटतं की CM साहेबांना पटलं, किंवा CM साहेबांना असं वाटलं की यांचं म्हणणं बरोबर आहे, आणि म्हणून मग CM साहेबांनी दुसरा प्रयत्न केला. मला ते म्हणाले की तुम्ही राज ठाकरेंना सांगा की अमित ठाकरेंना MLC करा. पण राज ठाकरे ते ठाकरे आहेत, त्यांनी एकदा घोषणा केली की ते काही परत येण्याचं कारण नाही आहे. त्यांनी सांगितलं मी घोषणा केली आहे, तुम्हाला द्यायची असेल मदत करा, नसेल करायची तर मी लढणार आहे. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली जे काही घडलं ते आहे. पण त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला त्यांच्या भाषणात शिंदेवरती राग दिसतो राज ठाकरेंचा, कारण जिच्या मतं आहेत तुमच्याच मित्रपक्षाची त्यालाही कुठेतरी डेंट पडू शकतो. मग थोडासा डॅमेज एका जागेमुळे त्या इतर जागेवर तुम्हाला असं नाही? असं आहे की ते आमच्यावरही थोडं बहुत टीका करतात, त्यांच्यावरही टीका करतात, मेन टीका ते महाविकास आघाडीवर करतात. आता काही जागांवर तर अशी पण स्थिती येऊ शकते की त्यांची आणि आमची लढाई अच्छा होऊ शकते, काही जागांवर त्यांची आणि आमची लढाई होऊ शकते. पण ठीक आहे, म्हणजे माझं मत काय आहे की आपण त्यांना या गोष्टीचं क्रेडिट दिलं पाहिजे की बिनशर्त आमच्या सोबत आले, आणि आता हे समजून घेतलं की त्यांचा पक्ष त्यांना चालवायचा आहे. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मला तुमच्याबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत. खरं हे दशक तुमच्यासाठी पॉलिटिकली अप्स अँड डाऊन्स राहिलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं व्यक्तिशः तुम्हाला या निवडणुकांमध्ये एक पॉईंट प्रूव्ह, म्हणजे अनेक गोष्टी तुम्ही अभिमन्यू म्हटलात तो भाग आहे, तुम्ही आम्ही बघितलं, ही गोष्ट तुमच्याशी मी अग्री करेन की तुम्हाला सगळा हल्ला जो आहे एकत्रित विरोधी पक्षाच्या टार्गेटवरती देवेंद्र फडणवीस आहेत, नॉबेली कारण तुम्ही मुख्यमंत्री राहिला आहात. हे तुमच्यावरती सगळ्यात पहिला जो आरोप केला जातो की हे जे राजकारणाचं घडी विस्कटली आहे त्याला जबाबदार तुम्ही आहात, असा तुमच्यावरती वारंवार आरोप केला जातो त्यांच्याकडनं. बाकी कोणी त्यात रोल असेल मला माहिती नाही, पण तुम्ही टार्गेट आहात त्याच्यावर. पक्ष फोडण्याची डॉक्टरेट या महाराष्ट्रामध्ये कोणाकडे? 1978 पासनं डझनभर पक्ष फोडण्याचा अनुभव आणि डझनभर फॅमिलीज फोडण्याचा अनुभव हा पवार साहेबांकडेच आहे ना. याचे भीष्मपितामह तर पवार साहेबच आहेत. आत्ता या दोन पक्षांमध्ये जे घडलेलं आहे, देवेंद्र फडणवीसची काय अवकात आहे पक्ष फोडण्याची? आत्ता जे घडलेलं आहे त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि परिवाराच्या महत्वाकांक्षेने घडलंय. उदाहरणादाखल सुरुवात कुठनं झाली? जर उद्धव ठाकरे आमच्यासोबत निवडून आल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या मोहापायी महाविकास आघाडीसोबत गेले नसते, ते घडलंच नसतं. ती घटनाच याला कारणीभूत आहे. पण उद्धवजींची महत्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती, त्यांनी आम्हाला सोडलं. त्यानंतर उद्धवजींची महत्वाकांक्षा वाढली आणि माझ्यानंतर माझा मुलगा झाला पाहिजे अशी महत्वाकांक्षा आली, आणि त्यात
एकनाथ शिंदेसारख्या जमिनीवरच्या नेत्याचं सफोकेशन सुरू झालं, खच्चीकरण सुरू झालं आणि त्यातनं आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्याकरता एकनाथ शिंदे बाहेर पडले. ते बाहेर पडले तर आम्ही सोबत घेतलं. आम्ही तर काही भजन करायला आलो नव्हतो. आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही त्यांना सोबत घेतलं. ती स्थिती आपल्याला एनसीपीत पाहायला मिळते. एनसीपी मध्ये 30 वर्ष अजित पवारांनी पवार साहेबांचा राईट हँड म्हणून पक्ष चालवला आणि अचानक त्यांच्या हे लक्षात आलं की प्रत्येक घटनेमध्ये पवार साहेब निर्णय करतात, मागे हटतात, त्यांना विलन बनवतात आणि हळूहळू त्यांची प्रतिमा कापण्याचं काम चाललंय. आणि त्यांच्या लक्षात आलं की आता या पक्षात मला फ्युचर नाही, कारण पवार साहेबांनी ठरवलंय की सुप्रिया त्यांना पुढे न्यायचंय, त्यांना नेता करायचंय, त्यांच्या आधी पक्ष द्यायचा आहे, त्यांना संधी मिळाली तर मुख्यमंत्री करायचंय. त्यावेळी आपल्या स्वतःच्या अस्तित्वाकरता अजित पवारांना बाहेर पडावं लागलं. बाहेर पडले, आमच्याकडे आले तर आम्ही घेतलं. मी पुन्हा सांगतो, आम्ही काही भजन करायला बसलेलो नाही. त्याच्यामुळे जर एखाद्या पक्षानं एखादा पक्ष बाहेर पडत असेल आणि त्यांना सोबत घेतल्याने आम्हाला फायदा होत असेल तर आम्ही घेतलं. तुम्ही आता एक गोष्ट म्हणत की पवारांना, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं म्हणजे जर त्यांची उद्या तशी तिथे म्हणजे, पण तुम्हाला वाटतं हे सगळं जे घडतंय 19ला जे घडलं, 19ला त्यांनी कदाचित पहिला उद्धव ठाकरेंना पुढे करून, तुम्हाला असं वाटतं असं हे काही कनेक्टेड आहे की आधी सत्तेतनं बाहेर काढावं यांना, उद्धव ठाकरेंना बसून तिथे तुरता आणि नंतर मग सुप्रिया सुळेंना आणण्याचं असं काही? निश्चितपणे असं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्याच पक्षातल्या किंवा उबाठातल्या एका फार मोठ्या नेत्याने मला सांगितलं की पवार साहेब खासगीत त्यांना असं बोलले होते की 5 वर्ष कसं ठेवायचं यांना, आमचा पक्ष 2च आमचं त्याच्यापेक्षा कमी आहेत, त्यामुळे आम्हाला देखील मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. अर्थात ती वेळच आली नाही, पक्ष त्या ठिकाणी फुटले ना आमचं सरकार आलं. ही तुमची ऑथेंटिक माहिती तुम्ही सांगता की जसं शरद पवार अतिशय मोठ्या नेत्यांनी मला सांगितलं. शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती? मागणी केली नाही, किंवा इच्छा म्हणून दाखवली. आताही त्यांची इच्छा तशीच असेल तुम्हाला असं वाटतं? ज्या प्रकारे असं आहे, असं जर नसतं तर नॅचरली लोकसभेच्या वेळी मुख्यमंत्री म्हणून ज्या उद्धव ठाकरेंना प्रोजेक्ट केलं, लोकसभेनंतर बंद खोलीत तरी करा, कानात तरी सांगा, एकदा तरी म्हणा, अशा 100 ऑप्शन आणि विनवण्या केल्यानंतरही ठामपणे त्यांनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री घोषित करणार नाही, कारण काँग्रेसला स्वतःचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि शरद पवारांना सुप्रियाताईला करायचं आहे. उद्धव ठाकरेंची भूमिका कशी वाटते या सगळ्यांमध्ये तुम्हाला? म्हणजे तुम्ही त्यांचे काही खूप जवळचे मित्र होतात, तुम्हाला त्यांच्या या सगळ्या राजकीय स्थितीबद्दल काय भाष्य करायचं वाटेल? ते गाणं ना लिटरली घेऊ नका, पण कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, या गाण्याची मला फारदा आठवण होते. म्हणजे त्यांना वेडा वगैरे नाही म्हणत नाही, त्या गाण्याची मला आठवण होते त्यांच्याकडे पाहिलं. पण तुम्हाला वाटलं नाही का, तुमचं कम्युनिकेशन तर आम्ही बघितलंय, तुम्हाला असं कधी वाटलं नाही त्याच्याशी या मुद्द्यावरती कधी बोललं जावं की तुमचं इथे साईडलाईन तुम्ही होताय, बोलावं किंवा परत काही चॅनल ऑफ लाईन ऑफ कम्युनिकेशन ओपन करावं, असं कधी वाटलं नाही? त्यांनी लाईन कापली ना, माझी लाईन सुरू होती, त्यांनी कापली. त्यांनी माझ्याकरता मातोश्रीचे दरवाजे बंद केले, त्यांनी माझा फोन देखील घेतला नाही. 5 वर्ष आम्ही सोबत राहिलो. माझी माफक अपेक्षा होती ना, काही राजकारणात काय तुम्हाला पद पाहिजे, तुम्ही गेला, एवढीच अपेक्षा होती की फोन उचलून मला हे सांगता आलं असतं की नाही देवेंद्र, मला तुमच्यासोबत येता येणार नाही, मला यांच्यासोबत जायचं आहे. पण 5 वर्ष ज्या व्यक्तींनी अर्ध्या रात्री तुमचा फोन घेतला, तुम्ही जे म्हटलं ते झेललं, कधी खाली पडू दिलं नाही, तुम्ही जे सांगितलं ते केलं, त्या व्यक्तीचा फोनही तुम्ही घेणार नाही. बरं, व्यक्ती कोण आहे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, त्याचा फोनही तुम्ही घेणार नाही. मला असं वाटतं कम्युनिकेशन त्यांनी बंद केलं. भविष्यात काय तुम्हाला, म्हणजे आपण काय प्रेडिक्ट करू शकतो, पण असे काही चान्सेस भविष्यात एकत्र येण्याचे किंवा पुढे मागे कधी? असं आहे की 2019 नंतर एक प्रिन्सिपल तर राजकारणात मला लक्षात आलं की नेव्हर से नेव्हर. पण आत्ता तरी या इलेक्शन नंतर अशी कुठलीही पॉसिबिलिटी मला दिसत नाही. जर तर ते प्रश्न विचारले, पण तरी सुद्धा विचारतो, जर असं असेल, जर समजा झाली परिस्थिती अशी काही, तर? अरे बाबा, आपण मराठीत म्हणतो ना,
आत्या बैला मिशा असत्या तर, याचं उत्तर नाही. आता हा प्रश्न विचारल्याशिवाय ही मुलाखत कधी पूर्ण होत नाही. देवेंद्र फडणवीसांसाठी कमबॅकचं इलेक्शन असणार आहे का हे? देवेंद्र फडणवीसांकरता कमबॅकचं इलेक्शन नाहीये, पण हे निश्चित आहे की मला पर्सनली ही खंत आहे की संपूर्ण देश मोदीजींच्या मागे उभा राहिला आणि मी लिडरशिप करत असताना महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा करू शकलो नाही किंवा मी तिथे अपेक्षित जागा देऊ शकलो नाही. म्हणूनच गेले 4-5-6 महिने खूप त्याच्यावर वर्किंग केलंय, मेहनत केली आहे. मला या गोष्टीचं समाधान परत मिळवायचं आहे की महाराष्ट्र मोदीजींच्याच मागे उभा आहे. पण त्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांना करायला आवडेल का? कारण आम्ही मधल्या काळात आम्ही इंडिकेशन्स म्हणू शकतो, कधी कधी पक्षाच्या नेतृत्वाकडनं, कधी कधी अमित शहा म्हणतात की देवेंद्रजी को जिताना है, किंवा आता तर सध्या शिंदे मुख्यमंत्री, उद्याचं माहित नाही, अशा प्रकारची स्टेटमेंट ही पक्षाच्या नेत्यांकडनं येत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिली गोष्ट तर एक पद्धती असते की बीजेपीच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेले तर इसको जिताना है, अपनी भाजपा को जिताना है, अपने देवेंद्र जी को जिताना है. कारण देवेंद्र नेतृत्व करतोय तर कार्यकर्त्यांची नेत्याबद्दल एक आपुलकी असते, त्यामुळे असं म्हटलं की कार्यकर्त्यांना उत्साह येतो आणि म्हणून ते स्टेटमेंट दिलं. भाजपची आणि महायुतीची अधिकृत भूमिका ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन अमित भाईंनी मांडलेली आहे. तीच भूमिका आहे की निवडणुकीनंतर तीनही नेते सोबत बसतील. म्हणजे जी शिवसेना आहे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदेजी आहे, एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजितदादा पवार आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड असतं ते आमच्या अध्यक्षांना ऑथराईज करतं आणि मग अध्यक्ष आमचे निर्णय घेतात. असे 3 अध्यक्ष एकत्रित बसतील, ते निर्णय करतील. जो निर्णय होईल तो माझ्याशीच सगळ्यांना मान्य असेल. पण मग असा फॉर्म्युला असेल का की ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? ज्याच्या जास्त जागा हा फॉर्म्युला नाही, ज्याचा जास्त स्ट्राईक रेट हा फॉर्म्युला नाही, असा कुठलाही फॉर्म्युला नाही. मग कसं ठरवलं तुमचे? जर तुम्ही उद्या एकत्रित बसणार असाल तर काहीतरी एक युनानिमिटी आज का सांगायचं? जर ठरलाय की निर्णय नंतर करायचा तर फॉर्म्युला काय, मग कुठल्या रस्त्याने जाणार? अरे बाबा, आम्हाला जायचंच नंतर आहे ना. जेव्हा जाण्याचा निर्णय करू त्याच रस्ता ठरवू. काय ना, मागे तुमच्याच एक जवळचे सहकारी 2019ला मला म्हणाले ते गोष्ट की देवेंद्र फडणवीसांकडे प्लॅन A-B-C नाही, प्लॅन Z पण रेडी असतो. कुठले प्लॅन आहेत आता तुमच्याकडे? A-B-C काय प्लॅन बी आहे? चला एक सोडू आपण, प्लॅन बी तरी. काही A नाही, B नाही, C नाही, कुठलाही प्लॅन नाही. ओनली प्लॅन इज टू विन द इलेक्शन. ओनली प्लॅन महाविकास आघाडीला पराभूत करून महायुतीचं सरकार बसवणं. परत त्याच प्रश्नाकडे तुम्हीच सकाळी म्हणू की याच एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री ह्या तिन्ही भूमिका तुम्ही बघितलं. व्यक्ती म्हणून तुम्हाला कधी वाटलं की ज्या प्रकारे सगळं झालं, किमान एकदा तरी पॉइंट प्रूव्ह करण्यासाठी मुख्यमंत्री एकदा तरी आपल्यावरती झालेला कदाचित तो अन्याय तुम्ही त्याला मान्य कराल की नाही, पण याला मला एकदा येऊन एक मेसेज केला होता की मी परत पुन्हा येईन असं, मी परत आलो, किंवा आय हॅव ड्रिव्हन दिस पॉइंट अक्रॉस की मी आलो. मला असं वाटतं की ती जी मानसिकता होती ना, ती ज्या दिवशी सरकार बदललं माझी मानसिकता संपली होती. ते मनातलं जे दुःख होतं ना, ते दुःख त्या दिवशी संपलं सरकार बदलल्यावर. मुख्यमंत्री पदाची लालसा ही याकरता उरली नाहीये. 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काम केलंय. जो झालेला नसतो ना त्याला असं वाटतं झालं पाहिजे. आता त्या मानसिकतेचा मी राहिलो नाही. आय एम अ सीझन्ड पॉलिटिशियन. 5 वर्ष राहून चुकलो. त्याच्यामुळे झालो नाही झालो, कुठली जबाबदारी मिळाली, आता काही फरक पडत नाही. ठीक आहे. कुडा मैदान समोर आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जसं सुरुवातीला म्हटलं स्लॉग ओव्हर्स आहेत, 2-3 दिवस आहेत आणि बघूया म्हणजे शेवटच्या टप्प्यात ह्या निवडणुकीचा या स्लॉग ओव्हर्स मध्ये कुठल्या दिशेने जातोय. खूप खूप धन्यवाद. टू द पॉइंट मध्ये तुम्ही आज आलात आणि टू द पॉइंट उत्तर दिली. खूप थँक्यू.